नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा अडकीने बदल करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने गुड न्यूज दिली आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठ्या अडकीने आज अडकीने घोषणा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या ठिकाणी आहे. लाडक्या बहिणींना खूप दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा त्यांची आता संपणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज सरकारतर्फे देण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता ठिकाणी थेट लाभ दिला जात आहे. त्यांच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे जमा होत आहे. अतिशय दमदार अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. सर्व तुमचे प्रश्नांची उत्तरही देणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर सर्व बहिणींना एक सूचना आहे. भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना कर्ज आहे पण त्यांना कर्ज मिळत नाही आहे, तर अशा बहिणींना कोणीही मदत करत नाही आहे. म्हणून मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये माझा नंबर देत आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही डाऊट असतील त्याचे तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये निवारण करू शकता. फ्रीमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं मी फ्रीमध्ये देणार आहे. नंबर तुम्हाला कोणीही देत नाही आहे, कोणी तुम्हाला मदत करत नाही आहे, पण तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी फ्रीमध्ये मदत करणार आहे. तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतोय स्क्रीनवरती. हा जो नंबर आहे 9156779808 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लगेचच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून दिलं जाणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाणार आहे. जेणेकरून महिलांना व्हॉट्सअप ग्रुपला सर्व अपडेट मिळत असतात. प्लसमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळते. फ्रीमध्ये तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जात आहे. फ्रीमध्ये तुम्हाला जूनचा हप्ता मिळवण्यासाठी मदत केली जात आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंकसुद्धा पाठवली जाते, जेणेकरून तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर का व्हॉट्सअपला ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, किंवा इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही विचारू शकता. म्हणजेच तात्काळ तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. तर आत्तापर्यंत हजारो महिला जॉईन झाल्या आहेत. तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करून घ्या. नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व बहिणींनी ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा हा नंबर तुमच्या वहीमध्ये तुम्ही कागदावर नोट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर सेव्ह करता येईल. म्हणून माता भगिनींनो, पटापट ह्या नंबरला सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त व्हॉट्सअपवर हा मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे. लगेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणीही कॉल करू नका, कारण की भरपूर महिला कॉल करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही आहे. म्हणून कोणीही कॉल करायचा नाही आहे, फक्त मेसेज करायचा आहे. लगेच तुम्हाला रिप्लाय दिलं जाणार आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर सेव्ह करू शकता. आता लाडकी बहीण योजनेबाबत जो महत्त्वाचा बदल झाला आहे, जो महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, त्याची संपूर्ण माहिती पुराव्यासहित आपण आता बघणार आहोत. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली की 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे. फायनली त्याची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. बघा बहिणींनो, सध्या जुलै महिना संपायला केवळ 7 ते 8 दिवस उरलेले आहेत. 7 ते 8 दिवस फक्त या ठिकाणी उरलेले आहेत जुलै महिना संपायला. त्यामुळे लवकरच म्हणजेच 31 जुलैच्या आत 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. ऑफिशियलरित्या तारीख अजून जाहीर झाली नाही आहे, पण येत्या 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे. आणि त्यासाठी नियोजन सुरू झाले आहे, हालचाली सुरू झाल्या आहे. बहिणींनो, कधीही तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात. कधीही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS येऊ शकतो की तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले. बहिणींनो, नियोजन सुरू झाले आहे. कधीही तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी हीच अपडेट आहे की येत्या 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे. तर बहिणींनो, यासाठी पटापट सर्व बहिणींनी लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी दिलेले आहे. 7 ते 8 दिवसामध्ये कधीही तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात. कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात. अगदी उद्यासुद्धा तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे येऊ शकतात. म्हणून बहिणींनो, मी तुम्हाला सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढे जर तुम्ही बघितलं तर या योजनेसाठी 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण ही योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीमध्ये लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून घर खर्च, शिक्षण व आरोग्यासाठी ह्या रकमेचा मोठा उपयोग होत आहे. तुम्ही ह्या रकमेचा उपयोग कशासाठी करतात? घर खर्चासाठी करतात की मुलांच्या शिक्षणासाठी करतात की आरोग्यासाठी करतात? कमेंटमध्ये नक्की कमेंट करून पाठवा की सर, मी माझा हे जे काही पैसे असतात याचा उपयोग घर खर्चासाठी करते. सर, माझे 1500 रुपयाचा उपयोग मी मुलांच्या शिक्षणासाठी करते. सर, मग ह्या पैशांचा उपयोग मी आरोग्यासाठी करते, म्हणजे जसं की मेडिकल असेल, कोणाची तब्येत व्यवस्थित नसेल तर त्यासाठी तुम्ही ह्या पैशाचा उपयोग करता का? कमेंटमध्ये नक्की
सर्वांनी लिहून पाठवा, जेणेकरून अशाच प्रकारे ही योजना पुढे सुद्धा कंटिन्यू चालू होणार आहे, जेणेकरून सरकारला सुद्धा कळेल की हो खरोखर महिलांना याची गरज आहे, म्हणून सरकारसुद्धा ही योजना पुढे अशाच प्रकारे चालू ठेवणार आहे. तर पटापट सर्व बंधूंनी कमेंट करून पाठवा की तुम्ही कशासाठी उपयोग करतात, घरखर्चासाठी, शिक्षणासाठी की आरोग्यासाठी. सर्वांनी नक्की लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, असं या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ही स्वतः महिलांनी सुद्धा सांगितलेली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा उडला की या योजनेचा लाभ कोणकोणत्या महिला घेऊ शकतात, कोणकोणत्या महिलांचा लाभ बंद केला जात आहे, काय निकष आहे, निकषामध्ये काही बदल झाले का, त्याची माहिती आपण बघूयात. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की ह्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर कोणकोणते निकष आहे ज्यामध्ये आता महिलांना लाभ मिळत नाही आहे. भरपूर माता भगिनी अशा आहे की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, तर त्यांना या ठिकाणी का हप्ता मिळाला नाही, त्याचे कारण काय, त्याची माहिती जाणून घ्या. आता बघा, 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. जर का तुमचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल, म्हणजेच काय, आजकालच्या ज्या मुली आहे त्यांचं वय जर का 20 असेल किंवा 18 असेल तर त्या मुलींना लाभ मिळतच नाही, कारण की जी अट आहे लाभ मिळण्याची ती 21 वर्षे. 21 वर्षाच्या पुढे लक्षात घ्या, जर मुलीचं वय 21 वर्ष असेल तर त्या मुलीला या ठिकाणी लाभ मिळणार आहे किंवा त्या महिलेला लाभ मिळणार आहे. पण जर का तुमचं वय 65पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना याचा लाभ मिळत नाही. म्हणजेच काय, तर महाराष्ट्राबाहेरील ज्या काही महिला असतील त्यांना याचा लाभ मिळत नाही आहे. महाराष्ट्रामधील ज्या काही महिला आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असणं गरजेचे आहे. पुढे बघा, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना, तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात, अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. तर तुमचं उत्पन्न किती असणं गरजेचं आहे, 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं या ठिकाणी गरजेचं आहे. जर का 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. पुढे बघा, ज्यांचे कुटुंबातील सदस्य नियमित, म्हणजेच काय, परमनंट, कायम कर्मचारी, म्हणजेच परमनंट कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, जसे की सरकारी विभाग असेल, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे, असे नियम आहे. म्हणजेच काय, जर का तुम्हाला पेन्शनसुद्धा चालू असेल, तुम्ही निवृत्त झाला असाल सेवेमधून आणि जर का तुम्हाला पेन्शनसुद्धा चालू असेल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे, किंवा तुमच्या घरामध्ये तुमची मुलं किंवा तुमचे हस्बंड जर त्या ठिकाणी नोकरीला असेल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आहे. म्हणजेच काय, तर संजय गांधी निराधार योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, आजी माजी खासदार आमदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकत नाही आहे. म्हणजेच जर का तुम्ही आजी माजी खासदार किंवा आमदार असाल तरी त्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही आहे. कुटुंबातील सदस्य जर का भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक, सदस्य असतील तरी अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे. ठीक आहे, पुढचं बघा नियम काय आहे, तर ट्रॅक्टर वगळता. लक्षात घ्या, भरपूर महिलांना प्रश्न आहे की सर माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, 4 चाकी वाहन आहे, मग आम्हाला लाभ मिळणार नाही का. तर बघा सांगितलेलं, ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळू शकत नाही आहे. जर का तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाभ मिळेल, पण ट्रॅक्टर वगळता जर का तुमच्याकडे कार असेल किंवा इतर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. म्हणून ट्रॅक्टर ह्यामध्ये वगळलेलं आहे, कारण ट्रॅक्टर शेतकऱ्याला लागतं आणि शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर असतं, त्यामुळे ट्रॅक्टर वगळलेलं आहे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण अपडेट मी तुम्हाला ठिकाणी सांगितलेलं आहे. तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर झाले असतील अशी अपेक्षा करतो. आता प्रश्न पडलेला आहे कर्ज. तर ज्या ज्या महिलांना कर्ज हवं असेल त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा की सर मला कर्ज हवं आहे, आणि तुम्हाला मी जो व्हॉट्सअप नंबर दिला त्या व्हॉट्सअप नंबरला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल. आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून पटापट जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.